आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपण पेपर वाचत असतो किंवा टी व्ही पाहतो, मोबाईलमध्ये पाहत असतो, तर आपल्याला अशा बऱ्याचशा बातम्या आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केलेली असते आणि त्याला अतिशय चुकीच्या पद्धतीने किंवा अमानुषपणे त्याची मारहाण करून त्याला जीवे मारलेलं असतं किंवा एखाद्या व्यक्तीला किडनॅप करून त्याला मारलेलं असतं किंवा एखाद्या महिलेला किंवा एखाद्या लहान मुलीचा रेप करून त्याचा मर्डर केलेला असतो. अशा बऱ्याचशा घटना आपण पाहत असतो आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी बरेचसे लोक हे रस्त्यावर उतरत असतात आणि त्यामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेऊन त्याचा जो मारेकरी आहे किंवा त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायासाठी त्याच्यावर ज्यांनी अन्याय केलेला आहे त्या व्यक्तीला, त्या आरोपीला लवकरात लवकर अटक होऊन त्याला शिक्षा होण्यासाठी लोक रस्त्यावर उतरत असतात. परंतु ही जी मर्डर होण्याची जी प्रक्रिया आहे किंवा मर्डर ज्या प्रमाणामध्ये होतात, जसं की आपल्याला दिवसातून एक तरी बातमी ऐकायला मिळते किंवा 2-3 दिवसातून तरी एक तरी अशी बातमी आपल्या कानावर पडते की अमुक अमुक याचा मर्डर झालेला आहे. त्याच प्रमाणामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीनं मर्डर केलेल्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा झाली, म्हणजे फाशीची शिक्षा झाली, अशी बातमी आपल्याला क्वचितच ऐकायला मिळते. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये मर्डर होत असतात, ज्या प्रमाणामध्ये मर्डरच्या घटना घडत जातात, त्याच प्रमाणामध्ये फाशीची शिक्षा देण्याच्या घटना घडत नाहीत. म्हणजे क्वचित आपल्याला वर्षातून 1 किंवा 6 महिन्यातून एखादी बातमी आपल्याला फक्त ऐकायला मिळते की एखाद्या व्यक्तीच्या मर्डर केसमध्ये अमुक अमुक या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली. मग या मर्डरला जर आपल्या कायद्यामध्ये फाशीची शिक्षा असेल, जन्मठेपी शिक्षा असेल, तर ह्या लोकांना फाशी का होत नाही किंवा त्या प्रमाणामध्ये फाशीचं ज्या घटना आहेत घडलेल्या किंवा फाशी दिलेली आहे अशा घटना आपल्याला काय काय मिळत नाही? आपल्या भारतीय संविधानामध्ये काय तरतूद आहे, भारतीय सुरक्षा संहितामध्ये काय तरतूद आहे, याच्या मागची कारणं आणि तेव्हा प्रोव्हिजन्स आपण सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा. नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आपल्या जीवनामध्ये पेपर वाचत असताना मर्डरच्या ज्या बातम्या आहेत किंवा खुनाच्या बातम्या आपण अतिशय निरखून बघतो किंवा आपण व्यवस्थितपणे वाचून बघतो, कारण एखाद्या व्यक्तीचा जीव गमावणं ही खूप मोठी गोष्ट आपल्याला वाटते किंवा आपण तसं मानतो आणि त्यामुळं आपण ती बातमी व्यवस्थित वाचत असतो आणि आपल्याला त्याबद्दल आपण हळहळ व्यक्त करतो की बाबा ह्या व्यक्तीसोबत जे झालं ते अतिशय चुकीचं झालं आणि त्या व्यक्तीला, ज्या कोणी व्यक्तीने मारला असेल त्याला पण शासनानं लवकरात लवकर फाशी द्यावी असं सुद्धा आपल्याला वाटत असतं. पण ही घटना घडल्यानंतर काही एक आठवडा, 15 दिवस किंवा जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत या गोष्टीला लावून धरलं जातं. लोक यासाठी शासनाकडे न्याय मागण्यासाठी किंवा त्याचा लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा पोलिसांनी लवकरात लवकर